वाटतं ही प्रेरणा खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळते आणि ही गोष्ट देखील खरी आहे की जे द्रष्टे असतात त्यांना गोष्टी आधीच समजतात। अशाच प्रकारचे द्रष्टे खऱ्या अर्थानं सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे होते आणि म्हणून त्यांनी 50-60 वर्षापूर्वी हा निर्णय केला की आपल्या या सगळ्या विकासाच्या प्रवाहामध्ये महिलांची भागीदारी जास्तीत जास्त असली पाहिजे आणि आज तीच भागीदारी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। सावित्री महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून मिनरल वॉटर प्लांट ही एक अतिशय चांगली अशा प्रकारची संकल्पना या ठिकाणी आली आहे आणि मला असं वाटतं की शोभाताई कोरे वारणानगर महिला सहकारी पतसंस्थेच्या विस्तारित इमारतीचं उद्घाटन देखील या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यातनंही महिलांच्या सक्षमीकरणाकरता अनेक कार्यक्रम हे या ठिकाणी चाललेले आहेत। खरं म्हणजे एका गोष्टीचा उल्लेख मी केला पाहिजे, आमचे मित्र या ठिकाणी विनय कोरेजी एक असं व्यक्तिमत्व आहे की अतिशय शांतपणे क्रांती घडवणारं व्यक्तिमत्व आहे। म्हणजे यांचा स्वभाव शांत आहे पण शांतीतून क्रांती कशी घडवायची हे यांच्याकडनं शिकलं पाहिजे। अतिशय कल्पक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आणि राजकारणात असताना केवळ समाजाचा विचार, समाजामध्ये कसं परिवर्तन झालं पाहिजे असा विचार यांच्या ठाई सातत्याने असतो आणि त्यांचा संपूर्ण कोरे परिवार हा सातत्याने हेच काम करताना आपल्याला पाहायला मिळतो। खरं म्हणजे एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी मी निश्चितपणे केला पाहिजे की तात्यासाहेब कोरेंना आपण सहकार महर्षी तर म्हणतो पण कदाचित कुठेतरी एक गोष्ट राहून गेली जी मला असं वाटतं की त्यांनाही पद्म पुरस्कार या ठिकाणी मिळायला पाहिजे होता आणि म्हणून निश्चितपणे सरकारच्या वतीनं आम्ही या ठिकाणी शिफारस करू की या स्वर्ण जयंतीच्या निमित्ताने ज्यांनी सहकार काय असतो, परिवर्तन काय असतं, लोकांपर्यंत समृद्धी कशी पोचवायची, महिलांचं सक्षमीकरण कसं करायचं हा वास्तुपाठ आपल्याला दिला, त्या सहकार महर्षी तात्यासाहेब कोरेंना पद्म पुरस्कार मिळावा अशा प्रकारची शिफारस निश्चितपणे आम्ही करू हा विश्वास या निमित्ताने देतो। पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमाबद्दल आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। विशेषतः आमची मातृशक्ती एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आली त्या मातृशक्तीला प्रणाम करतो। पुन्हा एकदा महामहिम राष्ट्रपती महोदयांचं स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।